ठीक आहे. लिस्टचा एक प्रोग्राम बघून घेऊ, रिअल टाईम यूज त्याचं. सो बेसिकली लिस्टचा अर्थ आपल्याला समजला, की ग्रुप ऑफ डेटा एका ठिकाणी स्टोअर करायचा असेल, तर लिस्ट. सिंटॅक्स आहे एल इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट वेगवेगळा डेटा स्टोअर करा. ॲक्सेस कसं करायचं तेही माहिती आहे. बेस्ड ऑन इंडेक्स व्हॅल्यू. बिकॉज हा ऑर्डर्ड असतो. ज्या ऑर्डरने डेटा आला त्याच ऑर्डरने डेटा स्टोअर करतो. डेटा ॲड करण्यासाठी 2 गोष्टी आहे. एक आहे तुमचं अपेंड. अपेंड बाय डिफॉल्ट डेटा ॲड करतो ॲट लास्ट. आणि एक आहे इन्सर्ट बेस्ड ऑन इंडेक्स व्हॅल्यू तो इन्सर्ट करतो. सेकंड थिंग्स काय गोष्टी काढायच्या असेल तर 2 गोष्टी एक तर रिमूव्ह बेस्ड ऑन तुमची व्हॅल्यू. दुसरा काय आपलं पॉप नावाचं बाय डिफॉल्ट लास्ट डेटा पॉप. ठीक आहे. हे सगळ्यांचा वापर करायचा आपल्याला ऍडचा अपेंडचा वगैरे एक प्रोग्राम सॉल्व्ह करायचा. प्रोग्राम खूप सिंपल आहे. करायचं काय युजर कडून ना एक इनपुट घ्यायचे. त्यात आपल्याला एज स्टोअर करायचे डिफरंट. ठीक आहे. युजरला विचारायचे की हाऊ मेनी एज यू वॉन्ट टू ऍड. किती लोकांचे एज ऍड करायचं आहे ते विचारून. सपोज युजरने सांगितलं की 10 लोक, तर 5. सेकंड जॉब हे पाहिजे. ह्या 10 लोकांचा डेटा ऍड करायचा. ऍड करायचं म्हणजे व्हेरिएबल वापरून तर चालणार नाही. त्यासाठी लिस्ट आहे. आपण सुरुवातीला एक एम्प्टी लिस्ट बनवून घेऊ. ठीक आहे. युजर कडून एक नंबर घेऊ जे पण आहे इनपुट वगैरे. एक नंबर एंटर करेल सपोज एन मध्ये. 10 वेळा फिरला पाहिजे. तेव्हा जाऊन आपण ते नंबर ऍक्सेप्ट करू. मग ह्या एन आता सध्या एन ची व्हॅल्यू आहे 10. इथे काय वापरणार आपण? फॉर लूप फॉर आय इन रेंज वापरावं लागेल. तेवढ्या वेळा तो ब्लॉक फिरवायचा आहे. इथे काय पास करतो? हा लूप किती वेळा फिरेल? बेस्ड ऑन नंबर ऑफ इनपुट. सो आता इनपुट हा लूप फिरतोय म्हणजे फक्त आपल्याला लूप फिरवायचा नाही. त्या युजर कडून व्हॅल्यू पण घ्यायची. एज पण ऍक्सेस करायचं. या लूप मध्ये आपण ते फंक्शन लिहिणार की एंटर युअर एज. हा एज इथे भेटला. मग ह्या एजला स्टोअर कुठे करायचं? लिस्टमध्ये. ऍड करण्यासाठी कुठलं फंक्शन आहे? पेंड फंक्शन. इथे काय करणार? एल डॉट पेंड. काय पेंड करणार? म्हणजे होईल काय? जेवढा तुम्हाला डेटा लागतो तेवढ्या वेळा लूप फिरेल. तेवढ्या वेळा गोष्टी ऍड एक्सेप्ट पण करणार आहे, ऍड पण होते. ऍट द एंड आपल्याला पूर्ण एक लिस्ट भेटेल. त्याच्यामध्ये डिफरंट एजेस असतील. ठीक आहे. ह्या एजवर परत एक फिल्ट्रेशन लावायचं आपल्याला फॉर आय इन एल. आय मध्ये सगळे व्हॅल्यूज तुम्हाला भेटतील डिफरंट व्हॅल्यू. त्या व्हॅल्यू सोबत तुम्हाला कंडिशन लावायचं. इफ छोटे का मोठे का आढळते असा प्रोग्राम करायचा. म्हणजे लॉजिक बरोबर आहे. फॉर आय इन रेंज करून घेतलं तुम्ही एक एजचा रेंज जनरेट करून घेतलं. आणि त्याच्यानुसार तुम्ही कंडिशन लावली. दॅट ॲब्सोल्युटली फाईन. बट हे नंतर आधी लिस्ट जनरेट केल्यानंतर. ठीक आहे. याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू. सिंपल. सो जाऊया आपण आपल्या आयडीएलई कडे. आयडीएलई सॉफ्टवेअर्स. ठीक आहे. इथे जाणार आहे मी. लेट्स टेक मी न्यू फाईल. सेव्ह ॲज करून घेऊ आपल्या फाईलमध्ये. ठीक आहे. फाईलचं नाव काय आपलं CMCSPY LST टास्क TST जे पण. सगळ्यात अगोदर एक एम्प्टी लिस्ट बनवून घ्यायची. एल इज इक्वल टू एम्प्टी लिस्ट. राईट. त्यानंतर एक युजर कडून एक नंबर घ्यायचा आपल्याला. सो इंट ऑफ इनपुट म्हणून व्हॅल्यू स्टोअर करणार आपण इनपुट. ठीक आहे. इथे टाईप करू ENTER एंटर नंबर ऑफ एज वॉन्ट टू ऍड ते पण. ठीक आहे. किती एज ऍड करायचे तुम्हाला एक काउंट द्या. एक काउंट देईल. तो नंबर स्टोअर होईल एन मध्ये. आता जेवढा नंबर इनपुट देणार आहे त्याच्यानुसार तो लूप फिरला पाहिजे. म्हणून आपण इथे लिहिणार फॉर आय इन रेंज. RANG रेंज. इनपुट काय आपला एन आहे. इथे आलं. इथे एंटर द्या. ठीक आहे.
म्हणजे तेवढ्या वेळेस एज पण ऍक्सेप्ट करायचे. परत आपण एक इनपुट घेऊ की इंट ऑफ इनपुट इनपुट इथे काय मेसेज देणार, एंटर युअर एज. एज एंटर होईल. हे सगळे एज आपल्याला ऍड करायचे कुठे, या लिस्ट मध्ये. तर एल डॉट अपेंड नावाचं फंक्शन आहे जिथे आपण हे एज ऍड. आणि ऍट द एंड या लूपच्या बाहेर जाऊन आपल्याला फक्त प्रिंट करावं लागेल काय, लिस्ट. प्रोग्राम रन करू. रन केल्यानंतर सगळ्यात अगोदर विचारेल की किती लोकांच्या एज ऍड करायचं. सो लेट मी टेक अ 5. नंतर काय विचारेल, एंटर एज. जे पण एज टाकणार आपण, 55, 23, 11, 32, 35. ठीक आहे. डायनामिकली लिस्ट जनरेट होतीये. जेवढे एज पाहिजे होते आपल्याला तेवढं एज त्याने टाकलं. एक 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 एज आपण ऍड केलं आणि पूर्णपणे एक लिस्ट जनरेट झाली. त्याच्यानंतर करायचं काय, त्याच्यातले आपल्याला सांगायचंय की चाइल्ड किती आहे आणि अडल्ट किती. ठीक आहे. त्यासाठी काय करावं लागेल, आता पूर्ण लिस्ट जनरेट झाल्यानंतर ह्या लिस्टलाच लूप लावून टाकू. त्याच्या बेसवर आपण ठरवू शकतो की चाइल्ड किती आणि अडल्ट किती. मग आपण सिम्पली करणार काय माहिती का, चाइल्डचा एज वेगळ्याच्या स्टोअर करू, अडल्टचा एज एक वेगळ्याच्या स्टोअर करू. सी इक्वल टू एक एम्प्टी अरे बनवतो आणि एडी इक्वल टू एक एम्प्टी अरे. राईट. आता फॉर लूप कशात लावणार आपण, फॉर आय इन एल मध्ये, लिस्ट मध्ये एजचा डेटा आहे. मग आता फिल्ट्रेशन लावावं लागेल. सिंपल. सगळे एज कशात भेटतील, आय नावाच्या व्हेरिएबल मध्ये. सो आय ग्रेटर दॅन इक्वल टू 18 असेल तर जे अडल्ट आहे, एडी डॉट काय करणार, अपेंड. काय अपेंड करू इथे, कुठला, आय. सगळे एज कशात भेटताय, आय मध्ये भेटताय. सो आय अपेंड करू. अडल्ट असेल तर अडल्ट मध्ये अपेंड करा, नाही तर ई एल एस ई एल्स कशात अपेंड करायचं, सी डॉट ए डबल पी ए डबल पी ई एन डी अपेंड आय. याचा लूपच्या बाहेर जाणार आपण, प्रिंट करणार पी आर आय एन टी प्रिंट नंबर ऑफ चाइल्ड, नंबर ऑफ चाइल्ड कोलन इक्वल टू सी. सिमिलर मॅनर इथे पण प्रिंट करणार आपण नंबर ऑफ अडल्ट कोलन इक्वल टू कॉमा 8. प्रोग्रामचं एक्झिक्युशन बघून घ्या. प्रोग्राम सिंपल आहे, तसं कन्सेप्ट माहिती पाहिजे. करतो का आपण, एल हा सुरुवातीला एमटी आहे, याच्यात काहीच नाही, EMPTY. नंतर युजर कडून एक रेंज आपण ऍक्सेप्ट करून घेणार की किती लोकांचं एज ऍड करायचं. सपोज त्याने एंटर केलं 5, म्हणजे हा लूप किती वेळा फिरणार आता, 5 टाइम. आय इन रेंज ऑफ 5 म्हणजे हा फर्स्ट टाइम फिरेल. एंटर एज, एज आपण एंटर करणार, सपोज मी ते केलं 2. हा 2 कुठे ऍड होऊन जाईल, या लिस्ट. त्याच्यानंतर जे जे एज आपण ऍड करू सगळ्या कुठे स्टोर होणार आहे, लिस्ट. जी लिस्ट जनरेट होईल ती लिस्ट आधी प्रिंट होऊन जाईल डिफरंट एजची, टू 5. त्याच्यानंतर आपण 2 परत एम्प्टी लिस्ट घेतले चाइल्ड साठी आणि अडल्ट साठी. आता लूप जो लावलाय तो ह्या लिस्ट मध्ये लावलेला आहे. फॉर आय इन रेंज म्हणजे आय मध्ये जे व्हॅल्यू भेटतील, आयदर 18 भेटेल किंवा 23 भेटेल, जे पण भेटेल. ह्या एज सोबत आपण हे कंपॅरिझन करतो. भेटणारी व्हॅल्यू जर 18 पेक्षा ग्रेटर असेल तर ही गोष्ट ऍड करा अडल्ट मध्ये, नाहीतर ही गोष्ट ऍड करा चाइल्ड. अडल्ट आणि चाइल्ड प्रिंट. प्रोग्राम सगळं आपल्याला माहिती आहे. लिस्ट कसं बनवायचं, इनपुट कसं घ्यायचं, लूप कसे लावायचे, डेटा कसा ऍड करायचा, प्रिंट कसं करायचं, कंडिशन कसं चेक करायचं, ते आतापर्यंत आपण शिकत आलेलो. त्याच गोष्टी फक्त प्रॉपर वेने अरेंज केल्या. ठीक आहे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींचं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, तुम्हाला कळू. त्याला आपण प्रॅक्टिकली रन करू, जे आउटपुट पाहिजे ते भेटेल. कुठे राहिलं,
एरो फंक्शन रन करू आपण फ्रेश रन करू. अगोदरचं जे पण आहे ते मी काढून टाकू. सो सपोज 7 नंबर्स, काही छोटे मुलं ऍड करायचे, काही मोठे मुलं ऍड करायचे. 32 5 नाही. ठीक आहे. आलं. नंबर ऑफ चाइल्ड 11 12 5 9 अडल्ट 45 70 30. आता याचा काउंट पण पाहिजे असेल तर दोन ऑप्शन आहे. आयदर तुम्ही इथे काउंट घेऊन काउंट प्लस प्लस करू शकता, पण आपल्याला माहिती की लेंथ कॅल्क्युलेट करता येते. सेमच फंक्शन येते, लेन ऑफ सी कॉमा. ठीक आहे. इथे पण जेवढी लेंथ असेल त्याचा एक काउंट द्या. इथे पण जाऊन काय करणार तुम्ही, लेन ऑफ एड कॉमा डबल कोलन. जेवढे लेंथ पण भेटेल आणि जेवढे लोक आहेत तेवढं पण भेटेल. 5 8 झालं. F5. So number of guests are 5. Child चिल्ड्रन 3 आहेत, 2 2 4. अडल्ट 2 आहेत, 70%. ठीक आहे. जे लिस्टच्या रिलेटेड आहेत ते सगळ्या गोष्टी इथेच. फाईन. तर लिस्टला समराइज करायचं असेल तर 2-3 गोष्ट लक्षात पाहिजे. पहिलं, लिस्ट ग्रुप ऑफ डेटा स्टोअर करतो, डिफरंट डेटा, त्याचे डेफिनेशन झाले. दुसरं, फॉर लिस्ट यूज स्क्वेअर ब्रॅकेट. एक्झाम मध्ये विचारतात ना डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड समथिंग. डिफरन्स आहे. पहिलं ब्रॅकेट. दुसरं, लिस्ट हा ऑर्डर्ड आहे, ऑर्डरिंग मेंटेन करतो. थर्ड, डुप्लिकेट डेटा तो ऍड करतो. ठीक आहे. 2-3 प्रॉपर्टी माहिती पाहिजे. ऍड करण्यासाठी अपेंड वगैरे फंक्शन आहे, रिमूव्ह करण्यासाठी रिमूव्ह. ठीक आहे. हे कधी प्रेफर केलं जातं, वेन यू वॉन्ट टू ऍड डायनामिकली डेटा, म्हणजे डेटा रिमूव्ह करायचा, ऍड करायचा, असं काही डेटा ग्रुप ऑफ डेटावर काम करायचं असेल तेव्हा तुम्ही वापरणार लिस्ट. आता पुढचं आपल्याला बघायचं, प्रत्येक गोष्ट प्रोग्रामिंग मध्ये इंट्रोड्यूस केली त्याचा अर्थ काही ना काही असतो, काही ना काही गरज असते त्याची, त्याच्यासाठी आणलं असतं. फक्त त्यांनी सिलेबस वाढवायचा किंवा 2 महिने बसून करायचं का याच्यासाठी तर दिलेला नसतो. आता आपल्याला पुढच्या गोष्टी बघायच्या, दॅट इज टप्पल. वाय वी नीड अ टप्पल. तर लिस्टने सगळंच कामं होतंय. आपण पाहिजे ते डेटा गोष्टी ऍड करू शकतोय, रिमूव्ह करू शकतोय, त्याच्यावर प्रोग्राम पण बनवू शकतोय. स्टील त्याने दिलेलं आहे टप्पल. याचं नेमकं काय काम? याने जर सगळ्या गोष्टी होतात, याच्यामध्ये काहीतरी वेगळंपणा पाहिजे. जर आपण टू व्हीलरवर सगळं काम होतं, तर फोर व्हीलर आणायची गरज का? नीड आहे ना, की 4-5 लोकं बसताय, लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल. तसंच टपलचं पण एक नीड आहे. टपलची खासियत काय आहे? टपलची खासियत ये है, की एकदा गोष्टी जनरेट झाल्या ना, तुम्हाला चेंजेस करता येत नाही. तुम्हाला त्याच्यात ॲड करता येतात, नाही तुम्हाला तसे रिमूव्ह करता येतात. ठीक आहे. डिपेंडिंग ऑन युअर नीड, तुम्हाला जर गोष्टी चेंजेस करायच्या पुढे जाऊन, की काही ॲड करायचं, काही रिमूव्ह करायचं, तर लिस्ट वापरा. तुम्हाला जर गोष्टी अशा पाहिजे, की मी एकदा जर ठेवून टाकल्या, स्टोअर केल्या, की त्याला कोण चेंज केलं नाही पाहिजे. मग काय वापरायचं तुम्हाला? ठीक आहे. तर तिथे गोष्टी आपण ॲड, रिमूव्ह करू शकत नाही, तर खूप साऱ्या गोष्टी ऑटोमॅटिकली रिमूव्ह होऊन जातात. फक्त स्टडी काय करायचं? ठेवायचं कसं आणि ॲक्सेस कसं करायचं? बाकी ॲड अपडेटचं काही नाहीच आहे. तर पुढचे प्रोग्राम तर काही बनणारच नाही. फीचर स्टडी करू. आता टप्पलला डिफाईन कसं करायचं? सिंपल आहे. टप्पलला डिफाईन करण्यासाठी तिथे राउंड ब्रॅकेटचा वापर होतो. स्क्वेअर ब्रॅकेट आला तर लिस्ट, राउंड ब्रॅकेट आला तर मी एक नवीन फाईल घेतो. न्यू फाईल, सेव्ह ॲज EPL T इक्वल टू राउंड ब्रॅकेट. ब्रॅकेटनी समजून जातं की हा आहे. इथे मी काय व्हॅल्यू स्टोअर करतो, सपोज 1, 2, 5, 4, 3. सपोज स्टोअर केलं. आता याला मला प्रिंट करायचं. PRINT प्रिंट, PRINT प्रिंट. काय करणार आपण? प्रिंट झालं. याच्यातलं व्हॅल्यू ऍक्सेस करायचा वे ॲज युजल प्रिंट
PRI एंटी प्रिंट टी ऑफ काय करणार तुम्ही 0 पहिली व्हॅल्यू भेटली. परत सेम मेथड लास्ट करायची असेल तर PRI एंटी प्रिंट टी ऑफ काय करणार आहे -1 लास्ट पर्टिक्युलर इंडेक्सची व्हॅल्यू पाहिजे असेल तर PRI एंट्री प्रिंट टी ऑफ सपोज मी 2 केला. काय भेटेल 2 ला 5 0 2 0 1 2 5 भेटेल ना 5 ठीक आहे. आणि याच्यात स्लाइसिंग मेथड पण आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे ते PRI एंटी प्रिंट जर मी इथे टी ऑफ कोलन 2 दिलं तर 7 8 9 थोडं वाढव 0 टू 2 0 पासून 2 पर्यंत ठीक आहे. दुसरा स्लाइसिंग मेथड कारण याच्यामध्ये टपलमध्ये एवढंच आहे. याच्यात काही ऍड बीड असं काही फंक्शन नाही. जस्ट स्टोअर करा, ऍक्सेस करा. ठीक आहे. टी ऑफ डिफरन्स बिटवीन द टपल्स अँड लिस्ट सांगितलं तुम्हाला असेच वेने करायचे. त्याचे प्रॉपर्टी आणि याचे प्रॉपर्टी मॅनेज करायचे. 2 कोलन दिलं तर 2 पासून सगळे कोलन. थर्ड सिनारिओ काय? 13 एखादं रेंज 2, 6 4, 4 आणि 6 मध्ये सगळं चुकीचं सिंटॅक्स एल ऑफ टी ऑफ करावं लागेल. हे स्लाइसिंग अँड ऍक्सेसिंग मेथड साठी स्क्वेअर ब्रॅकेटच आहे. इथे राउंड ब्रॅकेट आहे. ठीक आहे. मग लिस्ट आणि टपलला डिफरन्शिएट कसं करणार? अजून एक गोष्ट हा डुप्लिकेट पण अलाव करतो. सपोज मी 5 परत दिला. चालतं. एक्झाम मध्ये क्वेश्चन आला डिफरन्स बिटवीन द लिस्ट अँड टपल्स. कसं कसं करणार? लिहावं लागेल. सिंटॅक्स माहिती, प्रोग्राम माहिती. लिस्ट साठी स्क्वेअर ब्रॅकेट, टपल साठी राउंड ब्रॅकेट. हा पण ऑर्डर्ड आहे, इंडेक्स आहे. हा पण ऑर्डर्ड अँड इंडेक्स. ठीक आहे. असा डिफरन्शिएट तुम्ही लिहू शकता. खूप मुलांना वाटतं की इथे हा ऑर्डर्ड आहे, मग हा पण ऑर्डर आहे, मग लिहायची गरज काय? लिहा ना. दोघं जण ऑर्डर पॉइंटर तर लिहिताय. हा पण ऑर्डर इंडेक्स आहे, हा पण ऑर्डर इंडेक्स. कारण इंडेक्सने ऍक्सेस होतो, हा पण ऍक्सेस होतो. ठीक आहे. लिस्ट जो आहे तुमचा डायनामिक आहे. हा काय तुमचा फिक्स. चेंज नाही करताय. कॅनॉट चेंज द व्हॅल्यू ऑफ वन्स टपल इज डिफरंट. हा तुम्हाला चेंज करताय. ठीक आहे. आणि एखादा एक्झाम्पल 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 मग आता सिंपलचं डिफरन्शिएट आहे. मग लिस्ट यूज प्रिफर व्हेन यू नीड टू चेंज डेटा डायनामिकली. टपल कधी वापरायचं? ज्या व्हॅल्यू तुम्हाला फिक्स स्टोअर करायचं. मग असं एखादं एक्झाम्पल आहे तर सांगू शकता की जिथे हा टपल सुटेबल आहे. जे अशा ठिकाणी हा फिट होऊ शकतो. कुठलं एक्झाम्पल? जिथे गोष्टी आपल्याला फिक्स ठेवायच्या असतात, की कोणी चेंज नाही केलं पाहिजे किंवा अशा काही गोष्टी जे युनिव्हर्सली फिक्स्ड आहे. त्याला चेंज करायची गरज नाही. तेवढ्याच गोष्टी स्टोअर केल्या पाहिजेत, तेवढ्याच गोष्टी ऍक्सेस केल्या पाहिजेत. नाही? अशा कुठल्या गोष्टी जे युनिव्हर्सली डिफाईन्ड एवढेच असतात. काही कितीही काही झालं तरी. एवढा पुढे पण नाही. सिंपलचा एक्झाम्पल आहे ना. आपले डे किती असतात? मंडे टू संडे. फिक्सच आहे ना. ते 7च वार असणार आहे. कधी चेंज होणार. मंथ किती असतात? 12च मंथ. असे जे कंटेंट आहेत ना, ते कशामध्ये स्टोअर करायचे? टपलमध्ये स्टोअर करायचे. याचा फायदा काय आहे? कोणी दुसरा वार ॲड करायचा प्रयत्नच करणार. कारण होणारच ऑलरेडी हे फिक्स. मग असे जे युनिव्हर्सली डिफाईन थिंग्स आहे, अशा काही गोष्टी प्रिंट करण्यासाठी तुम्ही टपलचा वापर करू शकता. ठीक आहे. व्हॉट इज अ रिअल टाईम एक्झाम्पल ऑफ टपल्स? तर डे ऑफ मंथ और मंथ डे ते पण. ठीक आहे. टपल्स डिफाईन करा. फक्त ऍक्सेस करू शकता तुम्ही, चेंज करायची अशी पण गरज नाही. मग त्यावेळी तुम्ही काय वापरा? हालाकी तुम्ही हे लिस्टमध्ये पण स्टोअर करू शकता, पण लिस्टला चेंज करू शकतो. एखादा दुसरा वार ॲड करायचा बघू शकतो. तसं झालं नाही पाहिजे म्हणून टपल. लक्षात आलं? एवढंच आहे टपलमध्ये, बाकी काही गोष्टी आहे नाही. ठीक आहे. इससे हम करते हैं अभी. म्हणजे सगळे पॉइंट तेच आहे. इथे यांनी हे देऊन टाकलेले आहे, काय म्हणता येईल? मेथड्स अँड फंक्शन पण तसं काहीच नाही. ठीक आहे.
त्यांनी वरचंच कॉपी पेस्ट केलं, फक्त लिस्टला टपलमध्ये चेंज केलं. म्हणजे इथूनच त्यांचं काम दिसतं की कसं लिस्टमध्ये असं एक्स्ट्रा काही गोष्टी टपल्समध्ये आपण काही करू शकत नाही. बघू शकतो काही अपडेट वगैरे आले का, पण तसं काहीच नाही. इथे जर तुम्ही ट्राय केलात, ट्राय करून बघा. मी ते T.ATTEND अपेंड करतो. ठीक आहे. सपोज मी केलं 75. परत मी प्रिंट करतो इथे टी. ठीक आहे. नो ऑब्जेक्ट ॲज अपेंड. अपेंड नावाचं तसं फंक्शन काही नाहीच आहे. तुम्ही करू नाही शकत. ठीक आहे. पण तुम्ही याला फॉर लूप लावू शकता. फॉर आय इन रेंज काय करणार याला? टी. हे करू शकता. जी व्हॅल्यू तुम्हाला तिथे दिलेली आहे लिस्ट टपलमध्ये त्या गोष्टी प्रिंट होतील ॲज इट इज. काय मॅटर? हो जाईल. काहीतरी चुकलं आपलं. रेंज कशाला केलं? फॉर आय इन काय करायचं डायरेक्टली? टी ग्रुप ऑफ डेटा आहे. ठीक आहे. ॲक्सेसिंग अँड डिफायनिंग फंक्शन हे आणि याचे फंक्शन्स जर बघायला गेलं, की याच्यामध्ये फंक्शन हेच आहे, की तुम्ही याचे काय करू शकता जास्तीत जास्त लेंथ काढू शकता. ठीक आहे. हा एक फंक्शन आहे. लेंथ ऑफ ते करू शकता तुम्ही. बाकी ते काही आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून एक पण पॉइंट असतो, तो तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन नाहीये. त्याला सेट म्हणतात. सेट जो आहे ना, तो बाय डिफॉल्ट अनऑर्डर्ड असतो. एक छोटंसं एक्झाम्पल दाखवतो. इज नॉट पार्ट ऑफ युअर सिलेबस, बट जस्ट रिमेंबर की अशा काही गोष्टी असतात. एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट वापरलं जातं. जसं मी 1, 2, 3 लिहिलंय. पुढेच मी सपोज इथे एक्स, कॉमा, वाय, कॉमा, ए लिहितो. मी असं का लिहितो मुद्दामून तुम्हाला कळेल. मी इथे जाऊन लिहितो सपोज बी, नंतर परत लिहितो मी 9, परत लिहितो मी 3, 2 परत दोनदा लिहिल्या 5 आणि ठीक आहे. तर याला मी प्रिंट करतो. याला येतो जनरल नॉलेज लक्ष द्यावं. याला रन फर्स्ट टाइम काय आउटपुट आलं? डिफाईन काय केलं होतं आपण? 1, 2, 3 मध्येच चेंज झालं. ठीक आहे. परत रन करा. काय आउटपुट आलं? वेगळं आलं? म्हणजे हे अनइंडेक्स आहे. याची इंडेक्सिंग नाहीये. मग इंडेक्सिंग नाही तर तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकता. पहिली गोष्ट. ठीक आहे. आणि सेकंड याचा फायदा एवढाच आहे. फायदा म्हणजे एवढाच आहे, की हा डुप्लिकेट डेटा ॲड नाही करत. 2 डबल लिहिलं होतं. ॲड केले का त्याने 2 डबल? तुमच्या सिलेबसचा पार्ट नाही, बट ॲक्चुअल पायथनमध्ये आहे. ठीक आहे. मग याचे हे रँडम व्हॅल्यू किंवा असे काही व्हॅल्यू पझल टाइप व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी याचा वापर केला जातो. गोष्टी त्याच आहे. फक्त त्याला आपण शफल करण्यासाठी ते प्रिंट केलं जातं. तर माहिती असू द्या. जे आपण लिस्ट टपल बघतो त्यासोबत डिक्शनरी हा सेट पण एक पार्ट असतो. अनऑर्डर्ड, अनइंडेक्स आणि रिमूव्ह डुप्लिकेट. टपल पण डुप्लिकेट ॲड करतो, लिस्ट पण डुप्लिकेट ॲड ठीक आहे. पण डिक्शनरी तुम्हाला आहे आणि एक्झाममध्ये त्याचे क्वेशन्स पण विचारले गेले. आता डिक्शनरीबद्दल थोडंसं बघून घेऊ, की एक्झॅक्टली डिक्शनरी आहे काय? डिक्शनरी पण डायनामिक आहे. थोडंसं इंट्रोडक्शन घेऊन टाकू आज काय आहे ते. डिक्शनरी गो हिअर. फंक्शन सेपरेटलीच बघायचे. डिक्शनरी बघू. याला डिफाईन कसं केलं जातं? डिक्शनरीला डिफाईन करण्यासाठी जे तुम्हाला बेसिकली कर्ली ब्रॅकेटच वापरायचा आहे. ठीक आहे. पण याच्यात ज्या व्हॅल्यू स्टोअर होतात त्या की आणि व्हॅल्यू बेसवर स्टोअर. की आणि व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल की इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्स. ठीक आहे. इथे मी एक की देईन. सपोज माझी की आहे 1 कोलन इथे मी ए प्रिंट केलं. म्हणजे हा तुमचा काय झाला? 1 इज युअर की, ए इज युअर व्हॅल्यू. हा एक जेसन टाइप डेटा असतो. डिक्शनरी त्याला म्हणतात पायथनमध्ये. तुम्ही की चेंज करून डुप्लिकेट की अलाउड नाही याचा.
मी परत की जो आहे 1 नाही ठेवू शकत. तो एरर की हा 1 ऑलरेडी डिफाईन. तुम्ही इथे 2 की करावं लागेल. पण व्हॅल्यू तुमची सेम असू शकते. बट की नाही असू शकत. डिक्शनरी व्हॅल्यू की व्हॅल्यू पेअरमध्ये स्टोअर होईल. ठीक आहे. डिक्शनरी कशी डिफाईन करायची, कशी ॲक्सेस करायची ते आपण बघायचं. डी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्स की व्हॅल्यू पेअरमध्ये व्हॅल्यू त्याला ॲक्सेस करायचं. त्याला ॲक्सेस करायचा असेल तर हा इंडेक्स बेस नाहीये. हा कशाने वर्क होतो तुमच्या? की बेस वर्क. एखादी व्हॅल्यू ॲक्सेस करायची असेल तर तुम्हाला इथे लिहावं लागेल प्रिंट डी ऑफ कीचं नाव. कीचं नाव काय? मग डी डॉट गेट नावाचं फंक्शन असेल. गेट ऑफ 1. 1 ची व्हॅल्यू काय आहे? एक कीच्या अगेन्स्ट व्हॅल्यू काय ते प्रिंट करा. आतापर्यंत आपण सगळ्या व्हॅल्यू इंडेक्स डिक्शनरीमध्ये कीच्या. ठीक आहे? सिंटॅक्स बघून घेऊ कसं असतं, काय असतं आणि एक एक्झाम्पल करू आणि नंतर उद्या आपण एक्झाम पेपर मधले लिस्ट टपल डिक्शनरीवर जेवढे क्वेश्चन विचारले असतील, त्या क्वेश्चन्स पण बघून घेऊ. ठीक आहे. ओके, एक नवीन फाईल घेऊ. न्यू फाइल्स सेव्ह करू याला. DIC EY नावाचं एक्सटेन्शन डिक्शनरी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. आतापर्यंत आपण हेच बघत आलो की ओपनिंग आणि कर्ली ब्रॅकेट नसतात, पण डिक्शनरीसाठी बनवलं. ठीक आहे. इथे इंटेंटेशन वगैरे काही इश्यू नाही आहे. पहिला मी की स्टोअर करतो. आयदर तुम्ही नंबर स्टोअर करा किंवा हे स्टोअर करा. 1 कोलन सपोज 1 च्या अगेन्स्ट मी स्टोअर केला ए कॉमा. दुसरं कोलन बी. ठीक आहे. देन सी 3 कोलन सी. ठीक आहे. बस 4च व्हॅल्यू स्टोअर करू. शेवटी कॉमा द्यायचा नाही. हा तुमचा झाला डिक्शनरी. याला तुम्ही इथे काय करणार? प्रिंट ऑफ DIC रन. ओके. लिस्ट आणि टपलपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. याच्यात व्हॅल्यू हा इंडेक्स बेस नाहीये. हा तुमचा की व्हॅल्यू बेस आहे. तुम्ही जर इथे सेम की वापरायचं जर ट्राय केलं तर काय होतं ते लक्षात घ्या. आता आउटपुट काय आहे? 1, 2, 3, 4 ABCD. आता मी काय करतो? परत 1 लिहितो. कोलन याची व्हॅल्यू जे लिहितो मी आता एक्स लिहितो. ठीक आहे. आउटपुट बघा काय आलं? जी सेम की होती ती रिप्लेस झाली दुसऱ्यावर. ठीक आहे. पण तुम्हाला परत तो ए नाही डिफाईन करून देणार. म्हणजे सेम की डिफाईन नाही करून देणार. हा एक पहिला सिनारिओ. यांनी हे कळतंय की तुमची जी की आहे ती रिपीट नाही होत. पण आता दुसरा सिनारिओ मी हे घेतो. आता ना मी 5 घेतला. त्याची पण व्हॅल्यू काय ठेवलं मी आता? एक्स. पण हे पॉसिबल आहे. कॉमा राहिला आपलं. हे चालू. एक्स एक्स. काय करतंय डिक्शनरी जे आहे पार्ट की व्हॅल्यू पेअर मध्ये स्टोअर करतोय. हा 1 तुमचा की आहे. हा ए तुमचा व्हॅल्यू आहे. ठीक आहे. डुप्लिकेट की अलाउड नाहीये. नॉट अलाउड. पण डुप्लिकेट व्हॅल्यू जे आहे तुमची ती अलाउड. आणि याची की जी आहे ती वेगळी. जे एका क्लासरूम मध्ये 2 नावाचे सेम मुलं राहू शकतात. पण त्यांचा रोल नंबर जो आहे तो डिफरंटच पाहिजे. असं नाही करू शकत दोघांचं नाव एकच आहे, मग एकच रोल नंबर वापरा. मग तो डिफिकल्ट होतो. तसंच प्रोग्रामिंग मध्ये पण असतं. हा झाला डिफायनिंग अ की डिक्शनरीज. आता सेकंड प्रश्न असा असतो की याला ॲक्सेस कसं करायचं? ॲक्सेस करण्यासाठी काही फंक्शन आहे. सिंपल PRINT प्रिंट डिक्शनरी. इथे तुम्ही जर असं ट्राय केलं की डिक्शनरी ऑफ मला 0th ॲक्सेस करायचं. तुम्हाला हे काय? ठीक आहे. इथे इंडेक्स नाहीये. लिस्ट वगैरे तर नाहीये की इंडेक्स बेसवर तुम्ही ॲक्सेस करा. हा वर्क कसा करतो? की बेसवर. तुम्ही डायरेक्टली जर इथे की लिहिलं, लेट्स चेक. नाही. नंबर आहे ना.
आता कन्फ्युजन तुमचं असं राहील, की इंडेक्सच करतोय ना, ठीक आहे. हे इंडेक्स नाही करत आपण पास काय करतोय? की पास करतो. याचं तुम्हाला एक्झाम्पल सपोज मी याला काय करतो 11, 22, 33, 44 राइट? आता कन्फ्युजन नाही राहणार. ठीक आहे. आता काय येईल? 1 ला केलं तर आउटपुट काय येईल? हं? 11? कसं काय 11 येईल? एरर देईल तो. 1 नावाची की नाही. तेच सांगतोय इट इस नॉट इंडेक्स बेस्ड. हे आपल्या लक्षात काय आहे 0-1 इंडेक्स वगैरे. पण आता ही की पास करावी लागते. 1 नावाची की आहे का कुठे? नाहीच. तुम्हाला आयदर 22 किंवा 33 असे काही पास करा. मग आता एखादी जी व्हॅल्यू पाहिजे त्याची तुम्ही काय पास करणार इथे? की. सपोज मी आता 44 पास केलं. ठीक आहे. तुम्हाला इथे काय भेटेल? डी. 44 कीच्या अगेन्स्ट तुम्हाला काय भेटेल? डी. लक्षात आलं? एवढंच करू आज. तुम्हाला आता याच्या पुढे काही क्वेश्चन वगैरे सगळं मिक्स केलं ना, खूप सारे डिफिकल्ट होऊन जाईल. 3 गोष्टीमध्ये आज कंपॅरिझन करून घेऊ. फक्त शॉर्टली सांगा मला काय-काय मेजर डिफरन्स आहे. 2-2, 3-3 पॉइंट्स ठीक आहे. आणि एक्झाममध्ये 100% याच्यावर क्वेश्चन येणार. कसं येईल, काय येईल काही सांगता येत नाही. पण 4-4 पॉइंट माहिती पाहिजे विथ सिंटॅक्स, एक एक्झाम्पल, एक्झाम्पल तर सगळं घेतोच आहे, सिंटॅक्स पण माहितीच आहे आणि एक मेजर डिफरन्स. एक समराईज करू आपण तिघांना एकत्र करून. अ, चला शॉर्टली करून घेऊ म्हणजे ते गोष्टी पॉइंट लक्षात राहील. पहिलं आहे आपलं लिस्ट, दुसरं आहे टपल, तिसरं आहे डिक्शनरी. सगळ्यात पहिलं डिफरन्स काय? ब्रॅकेटचा पासून स्टार्ट करू. लिस्टमध्ये कुठली ब्रॅकेट यूज करतो आपण? स्क्वेअर ब्रॅकेट लिस्ट टपलसाठी, राउंड ब्रॅकेट डिक्शनरीसाठी, कर्ली पण इथे की आणि कोलन काय? ठीक आहे. हे पण माहिती. पहिलं. सेकंड तुम्हाला हे आल्यानंतर आता नेक्स्ट हे लिहायचं. लिस्ट कधी वापरायचं? डायनामिक डेटा स्टोअर करायचा असेल. डायनामिकली श्रिंक आणि ग्रो. टपल कधी वापरायचं? फिक्स डेटा स्टोअर करायचा असेल तर तुम्हाला हो. आणि हा काय? हा पण डायनामिकच आहे, पण बेस्ड ऑन की व्हॅल्यू. ठीक आहे? 2 पॉइंट झाले. थर्ड पॉइंट लिस्ट काय आपला ऑर्डर्ड आणि इंडेक्स आहे. हा काय? ऑर्डर आहे, हा पण इंडेक्स आहे. पण हा इंडेक्स बेस आहे का? नाही. इट इज वर्क्ड ऑन की व्हॅल्यू. ठीक आहे. इंडेक्सिंग याच्यात काहीच मॅटर करत नाही. जी की तुम्ही भेटेल तुम्हाला तो की अलाउ करतो. आणि अजून काही पॉइंट लिहू शकतात, की लिस्ट अलाउ डुप्लिकेट आपण काय करतो? अलाउ डुप्लिकेट. हा डुप्लिकेट आपण व्हॅल्यू ॲड करू शकतो, बट नॉट की. ठीक आहे? असे पॉइंट लिहू शकता. झाले तुमचे 1, 2, 3, 4 पॉइंट. 5वा काय पॉइंट घेऊ शकता तुम्ही? एखादा एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये छोटे-छोटे द्यायचे. जसं डिक्शनरी दिस, लिस्ट ऑफ दिस. लिस्टचं कसं देणार? L इज इक्वॉल टू सपोज 1, 2, 3. टपलचं काय करणार? T इज इक्वॉल टू सपोज 1, 2. डिक्शनरीचं काय करणार? D इज इक्वॉल टू जे पण आहे 1 कोलन A, कॉमा 2 कोलन B. ठीक आहे. कुठलाही क्वेश्चन पेपर उचलून बघा तुम्ही, काही ना काही याच्यामध्ये विचारलेलं आहे. मग याच्यामध्ये काही पण येऊ दे, सेपरेट प्रोग्राम आला तरी लिहिता आला पाहिजे, सेपरेट कंपॅरिझन आलं तरी लिहिता पाहिजे. एक तरी तुम्हाला 100% विचारणार, ते विचारायलाच पाहिजे. कारण हे गरजेचं आहे. आणि तुम्हाला सगळ्याच गोष्टी एका ठिकाणी समराईज करून देतो आणि त्याला इम्प्लिमेंट करतो. लक्षात आलं? तर आपण उद्या डिक्शनरीचे काही फंक्शन बघू आणि त्याच्यासोबत पुढचं एक इम्पोर्टंट करायचं आपल्याला फंक्शन्स. हे समजलं पाहिजे फंक्शनवर टाइम स्पेंड करायचा भरपूर. इथपर्यंत आल्यानंतर याच्या रिलेटेड जेवढे क्वेश्चन्स विचारले असतील, पूर्ण करून घेऊ, की कुठल्या वेने विचारलेले, कशा वेने विचारलेले आणि त्याचं एक्झॅक्टली आन्सर काय? ते पण समजणं खूप गरजेचं नाही तर आपण फक्त थरोली शिकत गेलो ना, मग थोडं विटाव्याने विचारलेलं असेल त्याने. तिथे कळत नाही, की नेमकं याचा आन्सर काय लिहायचं. मग आपण ते सगळं बघू, की काही लॉजिकल प्रोग्राम विचारले असतील किंवा काही फंक्शन बेस्ड प्रोग्रामिंग असेल, डिक्शनरी बेस असेल, टपल बेस असेल, त्या गोष्टी आपण बघू. ठीक आहे?
व आतापर्यंत जे झालेलं आहे ते एकदा व्यवस्थित रिवाईज करून घ्या. जिथे पण डाउट असेल तसं तुम्ही विचारू शकता. काही प्रॉब्लेम नाही. एकदा याचे सगळे क्वेशन आन्सर आणि प्रोग्राम झाले याच्या बेसवर, मग आपण मॉड्यूल घेतो चालू. ठीक आहे. मे बी प्रोबॅबली तो नेक्स्ट वीकच असेल. पण हळू आपण सगळे प्रोग्राम्स, एक्झाम्पल सगळ्या गोष्टी करतोय आणि ते होत राहतं. ठीक आहे? काही विचारायचं असेल तर डाउट असेल तर विचारून घ्या.